तर सुप्रियाताई, हा. जसं मागच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये झालं होतं परीक्षेमध्ये, तसंच आता थेट नीटच्या परीक्षेमध्ये झालंय आणि नीटची परीक्षा रद्द करायची वेळ आली आहे. अहो हे धक्कादायक आहे. 22 लाख मुलं बसली आहेत या परीक्षेला आणि अशा परिस्थितीत एवढं तंत्रज्ञान असताना एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे आपण जग कुठे चाललंय तंत्रज्ञानात ह्याच्याबद्दल चर्चा करतोय आणि दुसरीकडे एक पेपर फुटतो. 22 लाख मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एखादी म्हणजे मी एक आई राहिलेली आहे, म्हणून मला माहितीये की एक छोटी ना छोटी परीक्षेत एका साधारण कुटुंबामध्ये जिथे शिक्षणाला खूप महत्व असतं, म्हणजे पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्ड असते त्याच्यात, त्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न असतो आणि इतका हलगर्जीपणा जर सरकार आणि त्या यंत्रणेच्या मधून येत असते ते अतिशय दुर्दैवी आणि याचा मी जाहीर निषेध करते. सुप्रियाताई, या संदर्भात रोहित पवारांनी पण काही वेळापूर्वी ट्विट केलंय, जसं मागच्या वेळेला SRPFच्या परीक्षेमध्ये झालेलं होतं. 80-85 प्रश्न जसेच्या तसे कुठल्या तरी खासगी प्रकाशनाचे छापले होते, तसंच आता नीटच्या परीक्षेमध्ये होतंय. विद्यार्थ्यांच्या सगळ्याच भवितव्याची आणि सगळ्या मेहनतीची राखरांगोळी होतीये. हो, अर्थातच. अगदीची म्हणजे शिक्षणाची न्यू एज्युकेशन पॉलिसी या सरकारने आणली, त्याच्यातून तर फार क्रांती घडलीच नाही, पण क्रांती घडली तर सोडा, पण मुलांचं आयुष्य सोपं होणं याच्यातून, एवढ्या उन्हातानातून 22 लाख मुलं तिथे कष्ट करून जातात, मुलांचे पैसे खर्च होतात, वेळ वाया जातो आणि त्या कुटुंबातले तुम्ही बघताय, कालच प्रधानमंत्र्यांनी एक मोठं स्टेटमेंट केलंय की सगळ्या गोष्टींची कपाती करा. एकीकडे कपात पण करायची, पेपर फुटतो, सामान्य माणसांनी जगायचं कसं या देशात? आणखी एक याच्याबद्दलचा एक प्रश्न आहे सुप्रियाताई, तो म्हणजे नीटच्या परीक्षेमध्ये 2024 प्रमाणे यंदा देखील पैशांचा मोठा खेळ झाला असे देखील आरोप होत आहेत, ज्याच्यामुळे ही पेपर फुटी झाल्याचं बोललं जात आहे. पण पैशाचा खेळ म्हणजे कोण करताय? मग ईडी आणि सीबीआय अखंड विरोधी पक्षाच्या विरोधात लावतात, त्याच्याऐवजी ह्यांच्या मागे लावा ना, मग कळू तरी दे. कारण का नाहीतर ते वॉशिंग मशीन मध्ये क्लीन शीटच देतात नेत्यांना. त्याच्यापेक्षा जिथे प्रॉब्लेम आहे नुसता आरोप करून प्रश्न संपत नाही. सरकारने नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे या विषयाची. सुप्रियाताई, जसं तुम्ही म्हणालात की आई म्हणून, पालक म्हणून देखील तुम्ही तुमची भूमिका मांडलीत, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या केंद्रावरती जायला अगदी 2 मिनिटाचा जरी उशीर झाला तरी त्याला आतमध्ये सोडलं जात नाही, त्याला पेपर देऊ दिला जात नाही. आणि असं असताना जेव्हा यंत्रणांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती घोळ होतात किंवा भ्रष्टाचार होतात किंवा जे काही होतं आणि त्याचा परिणाम जसं तुम्ही म्हणालात 22 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांवरती होतो, तेव्हा काय रिॲक्ट व्हायचं याकडे? रिॲक्ट नाही, या सरकारची जबाबदारी आहे ही. एरवी एवढे मोठे मोठे कार्यक्रम करत सगळे फिरतात, जेव्हा म्हणजे एवढा मोठा मॅन्डेट या सरकारला भारतात मिळालंय, राज्यात मिळालंय, मूलभूत सुविधा जर मुलांना मिळणार नसतील आणि कुणासाठी एखादे आई वडील कुणासाठी एवढे कष्ट करतात? तर मुलांसाठीच ना. आपलं आयुष्य गेलं तर गेलं, पण आपल्या मुलांना आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य मेरिटवर मिळावं याच्यासाठीच तर शिक्षण देतो ना आपण, आणि ते पारदर्शक व्हावं एवढीच माफक अपेक्षा. सुप्रियाताई, मागच्या वेळेला SRPFच्या संदर्भात तुम्ही देखील ट्विट केलेलं होतं, तुम्ही त्याबद्दल माध्यमांच्या समोर बोलला देखील होतात. आता अशा पद्धतीचा निर्णय आल्याच्या नंतर काही पावलं उचलली जाणार आहेत? माननीय मुख्यमंत्री हे आता आसामला शपथविधीत व्यस्त आहेत. मी त्यांना तातडीने पत्र लिहिणार आहे आणि सांगणार आहे की आता हे शपथविधी होत राहतील, पण आज 22 लाख मुलांना माननीय मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा. खराच संबंधित माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या यंत्रणा चांगलं काम करते. मी विरोधात असले तरी चांगल्याला चांगलं म्हणावं. त्याच्यामुळे त्यांना माझी एक पालक म्हणून, तेही एक पालक आहेत, मीही एक पालक आहे, कधीतरी राजकारण बाजूला ठेवून आम्ही सगळ्यांनी अशा गोष्टीत मुलांच्या हितासाठी एकत्र येऊन आम्ही चर्चेतून मार्ग काढले पाहिजे. अगदी, अर्थातच. आणि इथून पुढे अशा भयंकर गोष्टी होऊ नयेत आणि इतका मोठा फटका विद्यार्थ्यांना असेल किंवा कुणालाच असेल सहन करावा लागू नये, ही देखील माफक अपेक्षा आहे. तुम्ही अर्थातच एक तर असं होताच कामा नये, हे झालं याचाच मी जाहीर निषेध करते. कारण का मी पुन्हा तोच पॉइंट रिपीट करते की AI एवढं तंत्रज्ञान असताना एकीकडे आपण काश्मीर टू कन्याकुमारी बँकिंग मध्ये आपण तंत्रज्ञान आणलं, जगामध्ये आधार कार्ड, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी या देशाला आधार कार्ड दिलं. त्या काळापासून यंत्रणात सुधारणा झाली आहे ना. आता एवढं मोबाईल आलाय, टेक्नॉलॉजी आलाय, तशा सिस्टम झाल्यात. मग भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार करतंय काय?
करोडो रुपये तुम्ही खर्च करता जाहिरातींवर, तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर, आमच्या मूलभूत सुविधा आणि शिक्षणावर कधी फोकस करणार आहे सरकार? अगदी अगदी सुप्रताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे बोललात, भूमिका देखील मांडलीत आणि अर्थातच या सगळ्या विषयी तुम्ही देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहात. खूप खूप आभार तुम्ही बोललात यासाठी. याच विषयी बोलूया. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्या सोबत आहेत. अतुलजी, जसं मागच्या वेळेला महाराष्ट्रात एसआरपीएफच्या परीक्षेमध्ये झालं होतं त्याच्यापेक्षा भयंकर असं काहीतरी आता नीटच्या परीक्षेच्या संदर्भात झालेलं आहे. हे काही पहिल्यांदा झालेलं नाही आहे. नीट सारख्या एवढ्या महत्वाच्या परीक्षेमध्ये सातत्यानं पेपर फुटणं आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी लोकांचीच इन्व्हॉल्वमेंट निघत असतं इन्व्हेस्टिगेशनमध्ये, हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. मुलं तयारी करतात. आता ज्या मुलांनी सिरियसली तयारी केली असेल त्यांची मानसिकता आता काय असेल? नवीन परीक्षा, नवीन तयारी, नवीन मानसिक तयारी, पॅरेंट्सची तयारी, या सगळ्या गोष्टींचा असं फरक जो आहे तो साधारण गरीब विद्यार्थी जो मेहनतीनं पुढे येण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर पडत असतो. आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार एचआरडी मिनिस्ट्री आहे. एचआरडी मिनिस्ट्रीचा याच्यावर अंकुश नाही आहे का? त्या मंत्र्याला त्या पदावर राहण्याचा काय अधिकार आहे? त्यांनी इमिजिएट रिझाईन केलं पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे, इमिजिएट रिझाईन केलं पाहिजे. त्याच्याशिवाय सिस्टमवर प्रेशर येणार नाही. पण नरेंद्र मोदींच्या याच्यात तर काय, बलात्कार करा, चोऱ्या करा, करप्शन करा, पुलं पडले तरी चालतात, पोरांचे भविष्य खराब झाले तरी चालतात, पण राजीनामा देण्याची पद्धत नाही आहे, जबाबदारी घेण्याची पद्धत नाही आहे. जबाबदारी जनतेने घ्यायची. अगदी अतुलजी, धन्यवाद. तुम्ही